आज आपल्या शिवप्रसाद उद्योग समूहात असलेली सर्वात महत्त्वपूर्ण कंपनी शिवप्रसाद दूध संघ आणि ह्या शिवप्रसाद दूध संघाच्या वार्षिक ज्या शेतकरी बांधवांनी वर्षभर दूध सप्लाय केली निरंतर, त्यांना असणाऱ्या बोनस वाटपाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी मित्र कार्यकर्ते, सन्माननीय उपस्थित मधील माननीय बाळासाहेब, सुधीरजी मोरे, विजय मार्कट, संतोष बोडरे, नितीन सावंत, प्रकाश वलेकर, राहुल निकम, भारत फुले, शिवाजी गोडसे, उद्धव सावंत. बाबासाहेब 2 मिनिटं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोलापूर जिल्हा परिषद दहेगाव गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या माळशिरस तालुक्याच्या अध्यक्षा सौ ऋतुजाताई मोरेंचं या ठिकाणी आगमन. ताईंसाठी जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत झालं पाहिजे. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. अक्षय कदम, राजेंद्र कांबळे, योगेश चिकणे, अविनाश देवकर, शिवाजी गोडसे, रुपाली शिंदे, कीर्तन पूजा, लतेश दादा शिंदे, किरण गोडसे. ह्या सन्माननीय उपस्थित असणारे व्यासपीठावरील माझे सहकारी आणि आपण उपस्थित राहिलेले सर्व सेंटर चालक, सर्व दूध उत्पादक व फणशिरस गटातील काही सन्माननीय माझे सहकारी आणि दहेगाव जिल्हा परिषद गटातील माझे सन्माननीय काही सहकारी, आणि या कार्यक्रमात ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम अरेंज करण्यात आला ते जे उत्तम प्रतिसाद देणारे दूध उत्पादक, सेंटर चालक, शेतकरी बांधव, माझे दोन्ही गटातील सहकारी आणि तालुक्यातील काही सहकारी आणि पत्रकार बंधू, ज्यांचा मगाशी सन्मान झाला, असे चांगले दूध उत्पादक आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं दूध क्वांटिटीनं सप्लाय करणारे माझे दूध उत्पादक आणि ज्यांना जास्त प्रमाणात अनुदान बोनसच्या माध्यमातून मिळणारी रक्कम स्वीकारणारे माझे काही दूध उत्पादक, सन्माननीय गणेश जाधव गिरवी, किशोर शेवंकर, दादासाहेब खर्चे दहेगाव, सुनील नरोटे, सन्माननीय रोहित राजेंद्र थोरवे, योगेश गाडगे, विक्रम काटे, सेंटर चालक म्हणून आशा राजेंद्र रुपनवर, दीपक सदाशिव देवकाते, प्रताप साहेबराव सावंत, दत्तात्रय पवार, साधू स्वपन लवटे, गुलाबराव तानाजी मार्कट, असे काय चांगल्या उत्पादकांचा सन्मान झालं. जास्तीत जास्त बोनस घेणाऱ्या शेतकरी बांधवांचं सन्मान झालं आणि सर्वात जास्त सन्मान म्हणजे आपल्या सेंटर चालक रूपी शिवप्रसाद ग्रुपचे सन्माननीय सेंटर चालक चेअरमन लोक. आता बरेच वेळा असं वाटलं असेल असा पहिलाच कार्यक्रम असेल की जेवढे उपस्थित तेवढ्यांचा सन्मान झालं का नाही असं, पण त्याचं कारण असं आहे की हे शिवप्रसादचे सेनापती आहेत. गेल्या काही वर्षापासून शिवप्रसाद दूध व्यवसायात काम करते. कदाचित 20 वर्षापासून असेल, 20-22 वर्षात चढउतार बिझनेसमध्ये खूप आले गेले आणि त्याच्यामध्ये आपण प्रथमतः मी घरचं दूध डेअरीला देत असेल, त्यानंतर कदाचित डेअरीवरून दूध मी आणत असेल, त्यानंतर हळूहळू आसपासच्या परिसरातलं दूध घेत असेल, त्यानंतर मग वनमॅन म्हणून त्या स्वतः काम मी केलं असेल, 1000-2000 लिटर दूध कलेक्शन करत असेल, त्याचं खवा बनवणं असेल, त्यानंतर टप्प्याटप्प्यानं आपण काही ठिकाणं वनमॅन म्हणजे सेंटर चालक, वनमॅन लेवल म्हणजे चेअरमन ह्या लेवलनं 1000-2000 दूध सप्लाय करणाऱ्या लोकांचं दूध घेत असेल, त्यानंतर मग टँकरनं दूध घेत असेल,
पहिल्यांदा तालुक्यातनं असेल, नंतर जिल्ह्यातनं असेल, परत 3-4 जिल्ह्यातनं असेल. असं करत करत ज्यावेळेस आपण टँकरनं दूध घेत चालू केल्यानंतर ते सोपं वाटायला लागले की काय लय मोठं टेन्शन नाही की 20,000 एक फोन केला की येत आहे. आज बी 5 लाख 10 लाख दूध टँकरनं सप्लाय येते. मला काय म्हणण्यापेक्षा सोनाईमध्ये तशीच परिस्थिती आहे, नेचरमध्ये तशीच परिस्थिती आहे. आपल्या आसपास जवळ 1 कोटी लिटरच्या आसपास दूध कलेक्शन केलं जातं. परंतु आपण स्टेप बाय स्टेप पुढे जात असताना आपण शेतकरी आहोत ह्याचा कधी विसर नाही पडला. म्हणून पाठीमागं 2012-13च्या दरम्यान आपण सेंटरच्या माध्यमातून किटली संकलन शेतकऱ्याकडून डायरेक्ट चालू केलं. परंतु त्याच्यात थोड्या मेथड प्लस मायनस झाल्या. त्याच्यामध्ये आपल्याला करोडो रुपयाचं नुकसान झालं. त्यातलं अजूनही 600 शेतकऱ्याकडून पैसे येणे बाकी आहे. 600 वकील ते पैसे देऊ नये असा रात्रंदिवस प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये 12 कोटी रुपये आपलं त्यावेळेस गुंतलं होतं. 6 कोटी रुपये आलेत, अजून 6 कोटी रुपये आले नाहीत. व्याजासकट आता 9-10 कोटी रुपये झालेत. तरी सुद्धा आपण गेल्या 3 वर्षापासून परत शेतकरी बांधवांसाठी काहीतरी करावं म्हणून छोटासा प्रयत्न केला. परंतु ह्या बारीची मेथड खूप चांगली यशस्वी झाली आणि त्या यशस्वीला ज्या सेंटर चालक रूपी सेनापतींनी अतिशय भरभरून यश दिलं आणि त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करून आज शिवप्रसाद ग्रुपचं जे संकलनाच्या बाबतीत सेंटर संकलनाच्या बाबतीत किटली कलेक्शनच्या बाबतीत जे आपला पराजय झालता तो विजय सर्व सेंटर चालकांनी मिळवून दिला. त्यांना एक सलाम म्हणून त्यांचा मान सन्मान मला करायची मनापासून इच्छा होती. त्याप्रमाणे आज आपल्या शिवप्रसाद डेअरीमध्ये आज सर्वांचा सन्मान केला. तसेच आपलं ज्या ज्या तालुक्यामध्ये आपलं कलेक्शन चालू आहे तिथं सुद्धा जाऊन बोनस वाटपाच्या निमित्तानं त्या सेनापतींचा सत्कार मला करायची इच्छा होती की ह्या सेनापतींना शिवप्रसादचं नाव खूप तळात गेलं, खूप बदनाम झालं, तरी सुद्धा माझ्यावर माझ्या ग्रुपवर अगदी इतका विश्वास ठेवला. बरेच जण गेल्या 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण सेंटर चाकाय चालू केले, शेतकरी बांधवांना भेटायला चालू केलं, मी स्वतःच त्याच्यामध्ये सुरुवात केली. परंतु त्या सुरुवातीला इतक्या प्रचंड काही संकट येऊन गेले की बापू असं, बापू तसं, बापू तसं, काय माहीत नसते. डोळ्या माघारी खूप प्लस मायनस बोललं जातंय. आपण मोदी साहेबांबद्दल वाईट बोलतो, पवार साहेबांबद्दल वाईट बोलतो, माझ्याबद्दल बोलतो, त्याचं काही दुःख नाही. परंतु त्याची एक मला खंत होती की आपल्या आयुष्यामध्ये चढउतार येऊन गेल्यानंतर परत रोटेशन बसवणं भयानक कठीण असतं आणि ते कठीण काम सोपं करण्याच्या माध्यमातून ह्या सेंटर चालकांनी खूप खूप काही दुःख झेलले. माझ्यावरची बदनामी असेल, मान सन्मान असेल, भरपूर काही त्यांनी सहन करून करोडो रुपयाचा विश्वास ठेवून आज हा दिवस रंगीत दिवस आणला. शिवप्रसादला एक सुवर्ण दिवस आणण्याचं काम या सेंटर चालकाच्या माध्यमातून करण्यात आलंय. त्यामुळे त्यांचा अधिकार आहे, त्यांचा सन्मान करणं माझं कर्तव्य आहे. ही लय महत्वाची गोष्ट आहे. जाण असणं. वेळ गेली, आपलं काही आता विषय संपला, शेतकरी आपल्यावर खुश आहेत, त्यांचा सन्मान नको, त्यांचा मान नको असं काही नाही. ज्यांनी मला वाईट काळामध्ये काय चाललंय बापू एवढं जरी म्हटलं ना तरी त्यांच्या सुखदुःखात मी ठामपणे आजपर्यंत उभा राहण्याचा माझा छोटासा प्रयत्न आत्तापर्यंत ठेवलेला आहे. आणि या सेंटर चालकांचं आज अभ्यास दौरा कदाचित आपण 2 वेळा केला असेल, 3रा आपण आता ते दिपाळीनंतर करणार आहे. परंतु काही सेंटर चालक आहेत की वेळेच्या अभावी अभ्यास दौऱ्याला उपस्थित राहत नाहीत. माझी एक विनंती आहे की जो अभ्यास दौरा असेल त्यावेळेस तुम्ही कष्ट तर रोजच करताय, तुम्ही बी एक शेतकरी आहात, तुम्ही आयुष्यात बरंचसं काय सुखदुःख झेललेलं आहे. स्वतः एक 2 दिवस स्वतःसाठी काढत जा. तुमच्या हक्काचं आहे गणित. तुम्हाला मी विनंतीनं सांगितलं असताना सुद्धा त्यातले जवळजवळ आपल्या 300 सेंटर चालापैकी कदाचित 200-150च्या आसपास लोक येतात. परंतु मी सगळ्या जिथं जिथं बोनस वाटपाचा कार्यक्रम झाला तिथं सगळ्यांना विनंती केली की बाबांनो तुम्ही सर्वजण त्यावेळेस उपस्थित राहत जा. स्वतःसाठी एक 2 दिवस काढत जा. दिवस रात्र तुम्ही मेहनत करता. तुमच्या बऱ्याच जणांच्या घरी सेंटर चालक होण्याच्या दरम्यान मी तुमच्या घरी आलेलो आहे. तुमच्या सकाळची तारांबळ बघितलेली आहे की तुम्ही काय अवस्थेमध्ये सकाळी 6 वाजता 5 वाजता उठून प्रचंड कष्ट करता. त्या शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रामाणिकपणे प्रयत्न करता. हे सगळं खूप कौतुकाचं काम आहे. आज आपल्यामध्ये कसं, आज सध्या पहिली जात फॅक्टर वेगळी होती, पण आज क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4, क्लास 5
आज आपल्या शेतकरी बांधवांना शेतकरी म्हणलं तरी लोक हिनवली जातात. आज आपला शेतकऱ्यांचा म्हणजे सन्मान बऱ्याच ठिकाणी केला जात नाही, की अगदी आपल्या मुलांना मुलीला लग्न द्यायचं घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा आपल्या मुलांची किती अडचण होती. आपल्याला कुठंतरी छोटं का होईना पण बिझनेसमॅन व्हावं लागेल. बरे आज सुरुवातीला ज्यावेळेस मी संकलन चालू केलं ते आपल्या सेंटर चालकाच्या माध्यमातून सेंटर चालकांचं कमिशन अगदी नाममात्र निघायचं, पण आताचं कमिशन लाखाच्या पटीत. कदाचित आपल्या ह्या पुढाकारामुळं जवळजवळ 300 सेंटर चालक छोटे का होईना पण बिझनेसमॅन बनले. या 300 लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीनं छोटासा आमचा प्रयत्न होता. त्या 300 आज 10,000 लोकांच्या कुटुंबामध्ये 2-5 रुपये का होईना पण जास्त देण्याचं काम तुम्ही सर्वजण करताय. जवळजवळ 100 आपले ट्रान्सपोर्टर तयार झाले. म्हणजे आज छोटे मोठे 400 लोक आज आपल्या तालुक्याच्या आसपास स्वतःच्या पायावर शेतीपूरक कुठंतरी एक छोटासा बिझनेस त्यांनी उभा केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आज शिवप्रसादमध्ये 300-400 लोक काम करतात. नाही असे जवळजवळ 1200 लोकांची टीम आपल्या आसपास काम करते. त्या 1200 लोकांच्या टीमवर आज 10-15 हजार शेतकऱ्यांचं भविष्य अवलंबून असते. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं एकोप्यानं राहिला, माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि तो विश्वास मी तुमच्या विश्वासाला कधीच नाही तडा जाऊन देणार. आपला शिवप्रसादची पोझिशन काय होती तर मला सांगतो. कदाचित 2 दिवस 4 दिवस पेमेंट जरी लेट झालं तर कदाचित काही अंशी एक 10%, 5% शेतकरी बांधवामध्ये थोडीशी अस्वस्थ असते, याला काय थोडी गडबड तर नाही ना काही. परंतु तुम्हाला एक छोट्याशा पद्धतीने सांगतो की शिवप्रसादचा असा एकही प्रॉडक्ट नाही की तो आज तुमचं दूध घेतलं, प्रोसेस केलं की उद्या विकलं, असा नाही. साधे तुमच्या तिथून दूध घेतल्यानंतर तिथपर येण्यासाठी कदाचित एक 24 तास लागतात आहे. तिथून पुढचं 24 तास प्रोसेसला लागतात आहे. त्यानंतर प्रोडक्शन बनवून पॅक करतो 3रा, 4था, 5वा दिवस बॅग भरून बाहेर पडतो जाते. 5 दिवस नुसतं प्रवासात जाते आणि तिथून पुढं माल तयार असेल तरच आपल्याला पुढे गिरायकाशी कस्टमरशी बोलता येत आहे, व्यापाऱ्याशी बोलता येत आहे. अशी प्रोसेस 9-10 दिवसाची आहे. पण 9-10 दिवस म्हणजे 10 दिवस असं सायकलमध्ये फिरतात. आणि त्याच्यामध्ये कधी कधी असं होतं माळाचा पंधरवडा येतो, दिवाळीच्या आसपास टायमिंग येतं, मुद्दाम व्यापारी रेट पाडतात किंवा अशी काही कुठं बाबा जास्त कुठं पाणी पावसाच्या माध्यमातून पडलं, कुठं शेतकऱ्याचं नुकसान झालं, ही संधी शोधतात व्यापारी. आणि मार्केटमध्ये थोडं पुढं काय झालं की नाही इम्पोर्ट चालू झालं नाही, पावडर SMP आपल्या देशात येणार आहे, असं कुठं तरी व्यापाऱ्याला कळलं की 10-10, 15-15 दिवस ते डील करत नाही. मग करोडो रुपयाचं तुमच्या सगळ्याचं मिळून आज शिवप्रसादला जवळजवळ 3 कोटी रुपयाचं दूध तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून येत आहे. 3 कोटी रुपयाचं दूध 10 दिवसाला 30 कोटी रुपयाचं होते. ते 15 दिवस 20 दिवस डील नाही झाले की 50 कोटी रुपये असंच ट्रॅफिकमध्ये गुंतून जातात. कदाचित मग ती ट्रॅफिकमध्ये गुंतलेली रक्कम त्या माध्यमातून 2 दिवस 4 दिवस इकडे तिकडे पेमेंट होते. तरी सुद्धा आम्ही 99% तुमचे 4-2 दिवस पुढे जाऊन देणार नाही, या दृष्टीने आम्ही छोटासा प्रयत्न कायम करू. परंतु विश्वास अजिबात तुटून द्यायचं काही कारण नाही. आज जवळजवळ आज इथं एक महादेवाचा फोटो आहे बघा, ज्यांनी सन्माननीय लोकांनी त्याची पूजा केली असेल. मी आयुष्यात ज्यावेळेस पहिल्यांदा 30 वर्षापूर्वी खव्याचा व्यवसाय चालू केला ना, त्यावेळेस ती मूर्ती मी त्या दिवशी आणली होती. ती मूर्ती 30 वर्ष झालं आज तिची जीर्णावस्था झाली, ती परत मी दुरुस्त केली, ती परत तिला क्लिअर करून घेतली. एक मूर्ती आहे, त्या मूर्तीत आपण देव पाहतो. अगदी त्या देवाच्या साक्षीनं शिवप्रसाद ग्रुप म्हणजे शिवप्रसाद नाव दिले. त्या महादेवाच्या कृपेनं आज आपला उद्योग समोर जवळजवळ 9-10 बिझनेस आपले छोटे मोठे उभा आहेत. बेसिक जरी दूध तुम्हाला दिसत असेल, आज रिअल एस्टेटमध्ये चांगलं काम आहे, रोड कॉन्ट्रॅक्टमध्ये काम आहे, जलसंधारणामध्ये काम आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे 9-10 बिझनेस आहेत. यातलं आपल्या कौतुकाची गोष्ट म्हणजे शिवप्रसाद उद्योग समूहाचं पुण्यामध्ये नवले ब्रिजला फेज नंबर 2 अशा ठिकाणी आपलं कॉर्पोरेट ऑफिस आपण चालू केले दसऱ्याला. आणि तिथून आपल्या पुण्यामध्ये बिल्डिंग व्यवसायाचं उद्घाटन दसऱ्यापासून चालू केलं. म्हणजे आपण एका बिझनेस पासून न राहता अनेक बिझनेसपर्यंत आपण सगळ्यांच्या आशीर्वादानं पोहोचतोय. आपल्याला आपली इज्जत जेवढी माझी मला पेर आहे तेवढी तुमची सुद्धा मला पेर आहे. दोघांच्या इज्जतीला आपण नक्कीच धक्का लावून देणार नाही, या दृष्टीनं आपण कायम प्रयत्नशील राहू. आता बोनस वाटपाचा कार्यक्रम हा तुमच्या कुणाकुणी एक पैसा कधी कट केलेला नाही. तुम्हाला जो शब्द दिला 2 रुपये आपण देऊ, ते 100% दिलो. बोनसचा काही शब्द नाही आपण देत, परंतु
तुम्ही ज्या पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचं दूध देताय, चांगल्या पद्धतीनं बिझनेस करताय, चांगल्या पद्धतीने शेतकरी बांधवांना सर्व्हिस देताय, मग ते त्यांच्या माध्यमातून तुम्हाला एक थँक्यू म्हणून आज छोट्या प्रमाणात चालू केलेला बोनसचा स्वरूप आज करोडो रुपयात आपल्याला दिवाळीच्या टायमिंगला आपल्या प्रसादवर त्याचा लोड येतो. परंतु आपण तो लोड न मानता एक तुम्हाला सगळ्यांना भेटता यावं, तुम्हाला बोलता यावं, तुमची सर्वांची दिवाळी गोड व्हावी म्हणून तुम्हाला थँक्यू बोलण्यासाठी तुमची माझी ओळख व्हावी कुठल्या ना कुठल्या स्वरूपानं. असं स्पेशली काय तुम्ही माझ्याकडे येत नाही, मी तुमच्याकडे येत नाही. आता काय बरेचसे सेंटर चालक असतील की जवळजवळ 80% सेंटर चालक पहिल्यांदा मला भेटले असतील, बरोबर का चुकीचं आहे? 10-20% फक्त आपल्या परिसरातले लोक ती मला रोज ओळखत असतील. मग आता ह्यातला सांगोला तालुक्यातला शेतकरी बांधव कसा ओळखणार, सेंटर चालक कसा ओळखणार? मंगळवेढ्यामध्ये चालू आहे, मानखटावमध्ये चालू आहे, तिकडं इंदापूरला चालू आहे, फलटणला चालू आहे, बारामतीला चालू आहे. कुठल्या तरी निमित्तानं तुमच्या सगळ्याशी भेटता यावं, गप्पा मारता यावे, त्यात आपले पुढचे प्लॅन सांगता यावे, ते आपलं मागची हिस्ट्री कुणाला तरी सांगावी, मन मोकळं करावं, एक छोटासा असा प्रयत्न असतो. परंतु काही ठिकाणी प्लस मायनस शेतकरी बांधव आले, काही ठिकाणी प्लस मायनस सेंटर चालक आले. परंतु आताच्या इथल्या यादीमध्ये बघितलं तर कदाचित एकान दुसरा सुद्धा सेंटर चालक अनुपस्थित नाही. त्यामुळं मन प्रसन्न झालं की ज्यासाठी कर्तृत्वधारपट ती माणसं आहेत, थँक्यू बोलण्यासाठी, समाधान व्यक्त करण्यासाठी एक कुठल्या ना कुठल्या स्वरूपानं आपला एक छोटासा प्रयत्न असतोय. आणि पुढील वाटचाली आपण ज्या ज्या दिशेनं करतोय त्याची छोटीशी तुम्हाला कल्पना देतो. किती विषय असा आहे की आता आपण सेंटर चालकच्या माध्यमातून, आपल्या दूध उत्पादकांच्या माध्यमातून किंवा आपल्या शिवप्रसादच्या स्टाफच्या माध्यमातून तुमच्या अडचणी माझ्यापर्यंत येतात आणि आपण ती सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण कदाचित कुणाची मशीन मिसमॅच होते, कधी मशीनमध्ये व्यत्यय येतो, कधी अनेक ट्रान्सपोर्टमध्ये व्यत्यय येतो, किंवा कधी डेअरीकडून माहिती प्रॉपर मिळत नाही. पण तुमच्या शेतकरी बांधवांना कधी कधी असं प्रसंग येतो की याला सांगायचं कुणाला, बोलायचं कुणाला. परंतु आपण आता असा एक टोल फ्री नंबर करतोय की ज्याच्यावर तुम्ही मिस कॉल फक्त दिला तरी चालतंय, किंवा व्हॉट्सअप ज्याला चालवायचं असेल त्यांनी फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा की माझा हा प्रॉब्लेम आहे. येणार एक महिन्याभरात तुम्हाला ते नंबर आपण टोल फ्री नंबर तुम्हाला देऊन टाकतो. त्या टोल फ्रीवर तुम्ही मिस कॉल द्या किंवा मेसेज करा की माझी अशी अडचण आहे, किंवा मिस कॉल केला तरी दुसऱ्या दिवशी 9 ते 5च्या दरम्यान जे काही आपला मेन स्टाफ असतो ते मेन स्टाफ आल्यानंतर ते तुम्हाला रिटर्न फोन करेल किंवा रात्री मिस कॉल बाबा आलता, तुमचा काय प्रॉब्लेम आहे, तर ते तुम्हाला त्या 24 तासाच्या तुमचा तो प्रॉब्लेम जो कोणी असेल तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. ही झाला तुमच्याचा निगडीतचा रोजचा रनिंगचा प्रश्न. दुसरा एक प्रश्न असा आहे की आपण आपल्या शेतकरी बांधवांच्या दृष्टीने जे आपल्या ज्या गायी आहेत, किंवा जे आपले हेल्थ इन्शुरन्स असेल, टर्म इन्शुरन्स असेल, मग ते गायीचं असेल किंवा आपल्या सर्व सेंटर चालकांचा असेल, आपल्या उत्पादकांचा असेल, आपल्या सहकाऱ्यांचा असेल, सगळ्याचा आपण ज्याची ज्याची इच्छा आहे त्यांचा इन्शुरन्स आपण उतरून घेणार आहोत. आणि त्याचा बेनिफिट सुद्धा की कशासाठी करायचं डोक्यात आलं ते मी सांगतो की आपल्या शेतकरी बांधवांच्या समजा 4 गाय आहेत, त्या 5 गाय आहेत, त्या कदाचित एखादी दुसरी गाय गेली आणि त्याचा इन्शुरन्स असेल तर त्या शेतकरी बांधवांना ताबडतोब जेवढ्या किमतीची गाय गेली, जेवढ्या किमतीचा इन्शुरन्स आपल्याला उतरलाय, तेवढ्या किमतीचं ताबडतोब त्या शेतकरी बांधवांना गायला गाय देण्याची व्यवस्था आपण करणार आहोत. हे सगळं ज्यावेळेस करायची मानसिकता होती, मग छोटे छोटे प्रश्न येतात, मग काय केलं पाहिजे. मग ती इन्शुरन्स कंपनी आपण सध्या अगदी पायलट मोडवर आहे. कदाचित हे 3-4 ते 6 महिन्यामध्ये आपण तिचं स्थापन करतोय. आणि आपले जे सेंटर चालक असतील, उत्पादक असतील, किंवा जे माझे सहकारी असतील, त्यांचा सुद्धा इन्शुरन्स उतरल्यानंतर कॅशलेस पद्धतीनं आपण काही ठिकाणांचं, काही जणांचं इन्शुरन्स उतरणार आहे. काही अडचण आली तरी सुद्धा त्या आपल्या शेतकरी बांधवांनी, आपल्या सहकार्यांनी ऍडमिट झाल्यानंतर कॅशलेस म्हणजे फक्त ऍडमिटच व्हायचं. इन्शुरन्स कंपनी जेवढं इन्शुरन्स हेल्थ असेल तेवढं पैसे त्या हॉस्पिटलला डायरेक्ट तुम्हाला देऊन टाकणार. म्हणजे आजारी पडलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. अशा पद्धतीने आपण छोटे प्रयत्न करत राहतोय. आणि ते कोणामुळे होतंय तर तुमच्या सगळ्यांच्या विश्वासानं, तुमच्या सगळ्यांच्या साथीनं होतंय. मग हे सगळं आपण एकमेकाशी डिस्कशन नाही केलं तर आपल्याला समजत बी नाही काय करायचं. आता परवा दिवशी सांगोल्यामध्ये असंच कार्यक्रमात एक जणांनी छोटीशी चिठ्ठी दिली. तर चिठ्ठीमध्ये त्यांनी उल्लेख असा केला होता की
आमच्या भागामध्ये जे डॉक्टर सेवा देतात आपले कॅटलला, आपल्या गायींना, तर ते जास्त पैसे घेतात आणि औषधाचा मारा जास्त देतात आणि त्याची किंमत बी जास्त द्यावं लागते. मग त्याच्यावर मी त्यांना सांगितलं माझ्याकडे पक्का प्लॅन नाही, परंतु असं एक कच्चा प्लॅन आहे की आपण त्या भागातलेच एक फिक्स अमाऊंटवर आपल्या शिवप्रसाद उद्योग समूहातच त्यांना कॉलवर आपण एक फायनल करू की या शेतकरी बांधवाचा कॉल आल्यानंतर तू एवढेच पैसे घ्यायचे आणि त्या पद्धतीने आपण त्या भागासाठी त्या डॉक्टरांची आपण फिक्स अमाऊंटवर एक नेमणूक करू. म्हणजे तुमची त्या बाबतीतली पैसे जास्त घ्यायची भूमिका ती कट होऊन जाईल आणि त्या भागात जशी गरज पडेल तसे आपण होलसेल पद्धतीनं डायरेक्ट कंपनीतून प्रोडक्शन जे काही आपल्या गायीला किंवा आपल्या हेल्थसाठी जे काही प्रोडक्ट लागतात औषध गोळ्या ते सुद्धा होलसेल रेटमध्ये आपण घेऊन डायरेक्ट कंपनीतनं घेऊन त्याच रेटमध्ये तुमच्यापर्यंत देण्याची व्यवस्था आपण करू. म्हणजे 30% 40% होईना पण आपलं तिथं औषध उपचारात पैसे वाचतील. मग त्यातनं दुसरा फायदा काय होईल की जे डॉक्टर साहेब ढिगभर औषध घेऊन सांगतात किंवा तू त्यातनं कमिशन वगैरे असतं त्या लोकांना, मग ते घेणार नाही. ते औषध जर आपल्याच कुठल्या तरी मेडिकल स्टोअर समजा एखादा वेळापूरमध्ये असेल, एखादा अकलूजमध्ये असेल, नातेपतीत असेल, सांगोल्यामध्ये असेल, ज्या त्या भागामध्ये गरजेनुसार ज्या भागात जी आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण ते स्टोअर आपण शिवप्रसादच्या माध्यमातून उपलब्ध करू. म्हणजे तुम्हाला डॉक्टर सेवा बी चांगली मिळेल आणि त्याच्यामध्ये मेडिकल सेवा चांगली मिळेल, हेल्थच्या बाबतीत, टर्मिनेशनच्या बाबतीत आणि ह्या तुमच्या जी कॉल तुम्हाला करायला सांगितले ते नंबर, टोल फ्री नंबर, ह्याच्यावर सगळे अशा वेगवेगळ्या कल्पना आम्ही राबवतोय. येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी राबवत नेऊ आणि त्या फक्त तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होत आहेत. आता ज्या आज माझ्या सहकाऱ्यांना मी फणसर गटातून बोलवलं असेल, आज दहेगाव गटातून बोलवलं असेल, दरवर्षी आम्ही कुठल्या ना कुठल्या निमित्त थोडंसं चहा पाण्याचा कार्यक्रम, फराळाचा कार्यक्रम ठेवतोच. परंतु आजचा जो कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीनं जो संपन्न होतोय ते मला सुद्धा खरं वाटत नाही की आज तुमच्यासारखे सेनापती आज तालुक्याच्या कोपऱ्यात तरी आपण एक कार्यक्रम तालुक्यातला आपण वेळापूरला घेतला, तिथे एक साधारणतः 30-40 आपले सेंटर चालक आले, तिथे शेतकरी बांधव आले. म्हणजे एका तालुक्यामध्ये 2 ठिकाणी जरी कार्यक्रम घेतला तरी आज शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहते. आज कुठलं असं गाव दिसत नाही की तिथं सेंटर चालक आपले शिवप्रसादचे उपलब्ध नाहीत, शेतकरी उपलब्ध नाहीत. पण ह्या सगळ्यातून एक अशी जबाबदारी तुमच्याकडून येते की तिथं काय सांगण्यात आलं वेळापूरमध्ये की काही ठिकाणी आता अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये काही नुकसान झालं. आता काय शेतकरी बांधवांना जर काय अडचण असेल तर तसं मला तुम्ही तहसीलदारला बोलण्यासाठी तुमच्याकडून ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय बाबा कुठं आता बहुतेक पंचनामा वगैरे शक्यतो नाही त्यांनी कुठं केलं, परंतु ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालं त्याची यादी तरी मला द्या. मग मी तहसीलदार पर्शी देतो आणि तहसीलदार त्यांचे अधिकारी पाठवून सर्वे करतील असा आपण प्रयत्न छोटासा करू. एक ग्रुप असेल, एक दबाव तंत्र असेल की बाबा आपल्या ग्रुपची एक ताकद असेल तर अधिकारी आपल्याला कधी नाही म्हणायचं कारण येत नाही. मग ते आपल्या नातेवाईकातल्या पॉलिटिशियनचा असो किंवा तालुक्यातले पॉलिटिशियन असो, मग प्रशासकीय कुठलाही भाग असेल तर तुमच्या सगळ्याच्या हिताच्या दृष्टीनं एक ग्रुप आहे, त्या ग्रुपच्या ताकदीवर एकमेकाच्या आधारावर हा ग्रुप उभा आहे आणि तो ग्रुप चालवणारे मी एकटा म्हणण्यापेक्षा आपण सर्वजण आहोत. आज जाईल त्या ठिकाणी ज्या वेळेस आपण कार्यक्रम घेतो त्यावेळेस शेकडो आपले तरुण उभा राहतात, शेकडो तरुण उद्योजक उभा राहतात, ट्रान्सपोर्टर उभा राहतात, आपल्या शिवप्रसादला काम करणारे कर्मचारी शेकडो पद्धतीने उभा राहतात. आज गेल्या 32 ते 30 वर्षापूर्वी शिवप्रसाद ग्रुपमधून, ग्रुप म्हणण्यापेक्षा ग्रुप नव्हताच, एक शिवप्रसाद म्हणण्यापेक्षा एक मोरे परिवार, माझे आजोबा, माझे वडील ह्या माध्यमातून आम्ही काम करायला चालू केलं. आमच्या वडिलांचं मत होतं की तुम्ही पोरांनो खा प्या, नीट राहा, तब्येत नीट ठेवा. दूध विक्री प्रकारच काय नव्हता, म्हशी होत्या, गायी होत्या, परंतु आपल्याला खाण्यापिण्यापेक्षा विकण्यातच लय इंटरेस्ट होता. घरच्यांचा विरोध असताना सुद्धा 2 लिटर 5 लिटर दूध आमच्या घरामध्ये व्यापार म्हटलं तर हा प्रकारच काय नव्हता. परंतु आसपासचं बघून 2 लिटर 5 लिटर घरच्याच म्हशीचं दूध घेऊन आपण ज्यावेळेस मामांच्या डेअरीला घातलं, पैसे मिळायला चालू झाल्यानंतर शिक्षण बी विसरून गेलो. पैसे 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 करत आज आपला शिवप्रसाद उद्योग समूह ऑल इंडियात प्रोडक्शन तयार करून विकतोय.
आणि त्या चांगल्या पद्धतीनं प्रोडक्शन विकत असताना आज तुमच्या सगळ्यांचं दूध घेऊन तुम्हाला 2 रुपये का दर जास्त देण्याची भूमिका ठेवून आपला छोटा मोठा बोनस देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तो सगळा उद्देश अगदी तंतोतंत यशस्वी झालाय असं म्हणण्यास काही हरकत नाही. जाईल तिथं बाबा आहेत आपली चाहती, रिस्पेक्ट करणारी, मान सन्मान देणारे. काही ठिकाणी तर मला विशेष वाटलं की सांगोलेसारख्या, मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी कदाचित मी सेंटर टाकले म्हणून गेलो नाही, डॉक टाकलं म्हणून सुद्धा गेलो नाही. मॅनेजमेंट आज 100 लोकांचं काम करतंय, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं. परंतु तिथं बोनस वाटपाच्या कार्यक्रमात गेलं तर एवढा मान सन्मान मिळाला, एवढा रिस्पेक्ट मिळाला. जसं आज तुम्ही जण आहात, इतके जण उपलब्ध आहेत, तशा पद्धतीनं आपण कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथल्या तरुणांनी एवढा प्रतिसाद दिला की मला खूप सन्मान वाटला की आपण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, पण शेतकऱ्याबद्दल कसली आपण तळमळ कमी होऊन दिली नाही. ह्याचा परमेश्वराचा मी मनोमन आभार आहे की परमेश्वराने मला तुमच्या सगळ्याच्या सहवासात राहायची अगदी प्रामाणिकपणे संधी दिली. मला पाहिजे तर टँकरनं दूध किती मिळू शकत होतं. तुमच्यासाठी येणं, भेटणं, तेवढी मेहनत करणं, समजून सांगणं फार कठीण प्रसंग होते. परंतु ते कठीण प्रसंग महादेवाच्या कृपेने आज यशस्वी झालेत आणि त्या महादेवाच्या कृपेमुळे तुम्ही सर्वजण आज आपल्या शिवप्रसाद परिवारामध्ये अगदी सन्मानानं वावरताय. आणि इथून पुढे जरी छोटे मोठे काही क्वेश्चन झाला तरी सुद्धा तुम्ही काही जरी वाटलं तर त्या कॉलला, त्या फ्री कॉलला तुम्ही फोन करत जा. काय लईच बाबा नरडेला आलंय बाबा, आरोग्य सेवेचा विषय असेल. आपण तालुक्यामध्ये जवळजवळ आता 20 कॅम्प करतोय, त्यातले 7 कॅम्प झालेत आतापर्यंत. शेकडो पेशंट सापडतात, त्यांना आपण मॅक्झिमम शिवप्रसाद फाउंडेशन आणि सेवा सदन यांच्या माध्यमातून सेवा देत आहे. म्हणजे कदाचित 1 महिन्यानंतर तालुक्यातलं असं गाव नसेल की तिथं आपल्या शिवप्रसाद उद्योग समूहातर्फे आरोग्य सेवा राबवली गेली नाही आणि त्याच आपल्या तालुक्यातील नागरिकांना शिवप्रसाद फाउंडेशनच्या माध्यमातून न्याय मिळाला नाही असं तुम्हाला दिसणार नाही. ते कुणाच्या जेव्हा होते तर प्रत्येक गावात तुम्ही सर्वजण आहात आपले सेंटर चालक म्हणून, कार्यकर्ते म्हणून, सहकारी म्हणून. ही जी भूमिका तयार होती ना, हे सगळ्या भूमिका बेसिक तुमच्या आहेत. बेसिक तुम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. तुमच्या माध्यमातून काय बिझनेस होतात ते मी तुम्हाला सांगतो. दूध घेणे विषय संपला असं अजिबात नाही. दूध ही बेसिक आहे. दुधाबरोबर तुमच्याकडून आम्हाला एक सामाजिक कार्य करायला होतंय. त्यानंतर आपल्याला कॅटल फीड आपण कंपनी उभा करतोय, त्या कॅटल फीडला मका तुमच्याकडून घ्यावा लागणार आहे. उद्या कमी जास्त कॅटल फीड तुम्हाला विकावं लागणार आहे. उद्या आता ऑइल कंपनी आपली स्वतःची तयार व्हायची. आता फक्त आपण प्रोडक्शन करतो आणि विकतो. म्हणजे स्वतः प्रोडक्शन करत नाही, टँकरनं घेतो आणि छोट्यामध्ये रिटेलमध्ये तयार करून अख्ख्या महाराष्ट्रभर विकलं जातो नॉमिनेटेबल या नावाने. परंतु त्याचं सुद्धा उत्पादनसाठी आपण ह्याच्यामध्ये मांडवे पाटीवर मांडवे आपला कॅनल आहे त्याच्या साईडला जे एक मोठा कुणाचं होतं ते क्षेत्र घेतलेलं आपण ती बिल्डर म्हणून आपले कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होते. मोठा प्रोजेक्ट उभा होता बघा. मात्रे जे मात्रे तिथलं जेवढं क्षेत्र आहे 100 एकरच्या आसपास ते सगळं आपण सध्या घेतलेलं आहे. आणि तिथं आपल्याला हा शिवप्रसाद प्रोजेक्ट आहे, ह्याची दुसरी शाखा. तिथं आपल्याला फक्त 5 लाखापर्यंत दूध हँडल करता येतंय. तिथं आपण 10 लाखापर्यंत दूध हँडल करू शकतो. असं तिथं आपण पुढल्या काही वर्षामध्ये प्रोजेक्ट आपण डन करतोय. त्यानंतर त्याच्या शेजारी आपण जी काय प्रत्येक एक कंपनीला एक 10-15 एकर क्षेत्र लागतंय. परंतु दुसरं कॅटल फीड त्यासाठी 10-15 एकर लागतंय. परत एक ऑर्गॅनिक आपलं फीड असतंय, म्हणजे ऑर्गॅनिक शेतीसाठी आपल्याला फर्टिलायझर असतंय, त्याची एक तिथं कंपनी होती. ह्या सगळ्या लायसन येऊन तयार आहे. त्या येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये तुम्हाला तिथं आपली छोटीशी आपल्या शिवप्रसाद उद्योग समाजाची, तुमच्या शेतकरी बांधवांची, तुमच्या शेतकऱ्यांची, तुमच्या सेंटर चालकाच्या सगळ्याच्या कृपेनं तिथं जवळजवळ 5-6 कंपन्या आपल्या शिवप्रसाद ग्रुपच्या उभा राहतील. आणि त्याचा सर्वांचं शिल्पकार तुम्ही सर्वजण आहात, एवढं विसरू नका. कारण तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून हे सगळं घडत आहे. हे नसतं घडलं तर ह्या स्टेजवर आपलं शिवप्रसाद ग्रुप गेलं नसतं. म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीचं सहकार्य तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून मिळतंय. आणि तुमच्या प्रत्येक दुधाच्या थेंबातून तुमचं दूध घेणे, तुमचं दूध विकणे, त्यातून 4-5 कंपन्यातून जी काही आउटपुट मिळतंय त्यातून प्रत्येक कंपनीतून 5-10 लाख रुपये आपल्या फाउंडेशनला आपण वर्ग करतोय. आणि त्या वर्गामधून आतापर्यंत जवळजवळ
ह्या कालच्या तारखेपर्यंत 3000 लोकांना आरोग्याच्या माध्यमातून आपल्या शिवप्रसाद उद्योग समूहाच्या शिवप्रसाद फाउंडेशन मधून म्हणजे तुमच्या येणाऱ्या दुधाच्या थेंबापासून आज रक्ताचा थेंब एक वाढवण्याचा प्रयत्न आरोग्याच्या बाबतीत आपल्या शिवप्रसाद फाउंडेशनच्या माध्यमातून केला जातोय. तुमचा एकही लिटर सुद्धा माझी खूप मोठी ताकद आहे. तुम्हीच म्हणाल इकडे जातं तिकडे जातं, काही नाही. तुमचा जी काही माझ्यावरचा विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र राहण्याच्या दृष्टीनं अनेक बिझनेसमध्ये पुढारपण करतोय, अनेक बिझनेसला तुमचं सहकार्य मिळतंय, आरोग्य सेवा करायची संधी मिळते. गावागावामध्ये जास्तीत जास्त तरुणांना न्याय देण्याच्या दृष्टीनं ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून, सेंटर चालकाच्या माध्यमातून, कामगारांच्या माध्यमातून आपला छोटासा प्रयत्न आहे. तो प्रयत्न तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून यशस्वी होत चाललाय आणि तुमच्या सगळ्यांचं कधीतरी कुठंतरी बोलवून तुमचा सन्मान करावा, तुमच्याशी हितगुज करावी, तुमचा आभार व्यक्त करावा, तुमचं थँक्यू मानावं म्हणून हा छोटासा कार्यक्रम आपण तयार केला आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण शेकडोंच्या संख्येनं उपस्थित राहिला. सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय माझे सर्व सेंटर चालक, सर्व दूध उत्पादक, सर्व सहकारी दोन्ही गटातील, पश्चिम भागातील, अख्ख्या तालुक्यातील माझे शिवप्रसादचे स्टाफ, मग ते लेडीजच्या माध्यमातून असेल, जेंट्सच्या माध्यमातून असेल, सगळ्यांनी अगदी रक्ताचं पाणी करून आरोग्य सेवेसाठी तर गेल्या 1.5 महिन्यापासून दूध उत्पादक वाढवण्याच्या दृष्टीनं काम घेतलेलं ते सध्या थांबवून आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त पेशंटला कसं न्याय देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करता येईल. माझी 10 लोकांची टीम प्रत्येकाच्या घरी जाते, त्यांना पॉम्पलेट देते, त्यांना शिबिर आहे म्हणून सांगते आणि त्या शिबिराला शेकडो लोक उपस्थित राहतात. त्यातनं शेकडो लोकांना न्याय मिळतोय. ह्या शिवप्रसाद ग्रुपच्या ह्या आरोग्य सेवा असतील किंवा अन्य कुठले उपक्रम असतील, हे सर्व तुमच्या सगळ्यांच्या सहयोगामुळे होत आहे. हे सगळं तुमच्याशी मन मोकळेपणे बोलता यावं, तुम्हाला कार्यक्रमाला बोलावं त्याशिवाय शक्य नव्हतं. यामुळं हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला सर्वांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचं मनापासून शिवप्रसाद ग्रुपच्या वतीने धन्यवाद. मी 2 शब्द संपतो.